आपण पाहताय महादूत न्यूज, सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागृत। निवडणूक आयोगाच्या आदेशाने मतदार पडताळणीला सुरुवात। चोपडा तहसील कार्यालयात चोपडा विधानसभा क्षेत्रातील BLOची मॅरेथॉन बैठक। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादीतील मतदार पडताळणीला सुरुवात झाली आहे। चोपडा विधानसभा क्षेत्रातील सर्व BLO यांची आज तहसील कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब थोरात व निवडणूक समन्वयक नरेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केले। 2002च्या मतदार यादीतील मतदार व त्यांच्या अनुक्रमांक आणि 2024च्या मतदार यादीतील अनुक्रमांक यांची पडताळणी करण्यात येत आहे। मतदार पडताळणीसाठी चोपडा विधानसभा मतदारसंघातील सर्व BLOंना 2002च्या मतदार यादी तसेच 2024च्या मतदार यादी वाटप करण्यात आले, परंतु 2002 नंतरच्या मतदारांना काही पुरावे सादर करण्यात येणार असून ती अजून काही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सांगण्यात आले नसल्याने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले। रावसाहेब, मतदार यादी पडताळणी संदर्भात आपण BLOंचे मीटिंग घेत आहे, या संदर्भात सविस्तर काय? माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार चोपडा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत आज सर्व BLOंची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR अर्थात विशेष गहन पुनरीक्षण कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करावायचा आहे। या अंतर्गत 2002 या वर्षी जे मतदार मतदारयादीमध्ये होते त्यांची पडताळणी 2024च्या यादीमध्ये कुठल्या क्रमांकाला आहे या संदर्भात आपण खातरजमा करतो आहोत। त्या अनुषंगाने सर्व BLO यांना सविस्तर प्रश्न देण्यात आले असून त्यांना मतदार यादी पुरवण्यात आलेले आहेत। तसेच त्यांना सॉफ्टवेअर किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये मतदार यादी देऊन जो जुन्या काळाचा अनुक्रमांक आणि आता अलीकडचा अनुक्रमांक हा आपल्याला दोघांना सोबत दाखवा लागणार। रावसाहेब, 2002 नंतरचे जे मतदार आहे यांना काही पुरावा द्यावा लागणार आहे आणि पुरावा त्यामध्ये काय सादर करावं लागणार आहे? या कार्यक्रमाअंतर्गत ही पहिली स्टेप आहे। यामध्ये केवळ 2002चे मतदार आपण सध्या पडताळणी करत आहोत। त्याच्याकडनं मान्य आयोगानं कुठलेही सध्या पुरावे मागितलेले नाहीत। भविष्यामध्ये जेव्हा आयोग काही सूचना देतील त्यावेळेस आपण इतर मतदारांना आपण माहिती देऊ शकतो।